आबा म्हणजे कोण, तर त्याच्यामध्ये पुन्हा आ म्हणजे कोण, आई, आणि बा म्हणजे कोण मुलांनो, बाबा. मग हा महाराष्ट्र कोणाचा आहे, आपल्या आई बाबांनी घडवलेला आहे. बरोबर. फमू शिंदे हे फार मोठे कवी होऊन गेलेले आहेत, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांची कविता आहे ना तुम्हाला आईवरची. फमू शिंदेंनी त्यांच्या आईवर कविता लिहिली. आपण कवी नाही आहेत म्हणून आपण आपल्या आईवर कविता लिहू शकत नाही. मला सांगा, तुमच्या घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण उठतं रे, आई. आणि सगळ्यात उशिरा कोण झोपतं, आणि दिवसभर आई काय करत असते, आराम. मला ऐकू येत नाही, आराम. काय 10वीची परीक्षा आहे आईची, या स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आईला, बहुतेक नवोदयला लागायचंय ना. आई दिवसभर काम करते कोणासाठी, मला सर यायची गरजच नव्हती, तुमचे मुलं हुशार आहेत. आपले आई वडील कोणासाठी कष्ट करायलेत, बरोबर. याची ज्याला जाणीव आहे ना त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. फक्त हा प्रॉब्लेम काय होतो, की हळूहळू वय वाढतं ना तसं माणसाला याची जाणीव कमी कमी होत जाते. म्हणून सगळी अडचण येते. प्रत्येक मुलगा हा कवी असेलच असं नाही, प्रत्येक मुलगा हा कवी असेलच असं नाही, पण प्रत्येक मुलाची मात्र कविता असते. प्रत्येक मुलगा हा कवी असेलच असं नाही, पण प्रत्येक मुलाची मात्र काय असते, कविता असते. प्रत्येक मुलगा हा शिवबा असेलच असं नाही, पण प्रत्येक मुलाची मात्र जिजामाता असते. आपण राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंना आणि शहाजी राजांना का ओळखतो रे, कारण त्यांचा मुलगा कोण होता, छत्रपती शिवाजी महाराज. मग आपलं कर्तृत्व, बरोबर. आज तुम्हाला ओळख कशी आहे, तुम्ही जर बाहेर असताल तर तुम्हाला म्हटलं जातं ना, हा यांचा मुलगा आहे, बरोबर, ही यांची मुलगी आहे. आज आपल्याला आपल्या आईवडिलांमुळे ओळख आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं यश कोणतं असेल तुमचं, तर तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांना ओळखला जावं. तुम्हाला गोष्ट आवडते ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक दरोडेखोर होता, चोर होता. त्यानं मुलाला शाळेत टाकलं. त्याचा मुलगा फार हुशार होता, तो अभ्यास करायचा. आपल्याला माहिती आहे आता वर्गामध्ये चोरी वगैरे करतं कोण ना कोणतरी, पण सगळे मुलं काय म्हणायचे, यानंच केलं, कारण याचे वडील कोण आहेत, चोर आहेत. याच्या DNA मध्येच आहे म्हणे चोरी करणं. दुसरेच चोरी करायचे, पण नाव कोणावर यायचं, त्या मुलावर यायचं. तो मुलगा प्राथमिक शाळेत असताना त्याच्या वडिलांनी एक मोठा दरोडा टाकला म्हणून त्याच्या वडिलांना पकडलं गेलं आणि 20 वर्षाची काय झाली, शिक्षा झाली. त्या मुलानं ठरवलं की मला माझी ओळख बदलायची. चाळक सरांसारखे, चाळक मॅडम सारखे चांगले गुरु त्याला भेटले, चांगले शिक्षक त्यांना भेटले आणि त्याला शिक्षणाचं महत्त्व कळालं. तो मुलगा प्राथमिक माध्यमिक शाळेतून नंतर UPSCतून IAS झाला आणि तो कलेक्टर झाला. तोपर्यंत त्याच्या वडिलांची शिक्षा संपली होती, 20 वर्ष झाले होते. तो वडिलांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. 20 वर्षानंतर ज्या दिवशी तुरुंगातून त्याचे वडील बाहेर येणार होते, त्या दिवशी हा जो मुलगा IAS कलेक्टर झालेला होता, त्याला एक महत्त्वाची मीटिंग होती. म्हणून त्याच्या सबऑर्डिनेटला त्यानं सांगितलं की माझ्या वडिलांना घेऊन या. म्हणून त्याचे वडील आता कलेक्टर ऑफिसकडे येत होते. त्यावेळेस सगळेजण काय म्हणत होते, हे कोण येतं, कलेक्टर साहेबांचे वडील. 20 वर्षापूर्वी काय ओळख होती, हा दरोडेखोर आणि हे चोराचं पिल्लू. आणि 20 वर्षानंतर काय ओळख झाली, हे कलेक्टर साहेब आणि हे कलेक्टर साहेबांचे वडील. याला म्हणतात चेंज इन आयडेंटिटी. आणि कशातून होऊ शकते, कशातून होऊ शकते, शिक्षणातून होऊ शकते. शिक्षणामध्ये ती प्रचंड ताकद आहे. ती ताकद ज्या दिवशी तुम्हाला मला लक्षात येईल, बरोबर. आज आम्हाला या ठिकाणी चाळक सरांनी जो मला पुस्तक दिलं, बरोबर, ते पुस्तक कोणाचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुम्हाला मला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत. कशामुळे माहिती आहेत, कारण ती व्यक्ती ती आहे की ज्या व्यक्तींनी 18 तास अभ्यास केला. किती वेळ,
आणि जगामध्ये सगळ्यात सुंदर असते अभ्यास करणं. तुम्ही फार नशीबवान आहात की RK पब्लिक स्कूल सारख्या कारण मी त्यांचं ज्यावेळेस माहिती पुस्तिका पाहत होतो त्याच्यात त्यांनी लिहिले त्यांचं व्हिजन काय आहे, त्यांचं मिशन काय आहे, त्यांचे गोल्स काय आहेत, आणि त्या सगळ्यांमध्ये शेवटचे जे 10 पेजेस पाहत होतो ते सगळे तुमच्या चित्रांनी भरलेले होते. त्या मुलं काय करत होते, पहिला फोटो पाहिला आणि मला सगळ्यात जास्त आनंद झाला की मुलं मेडिटेशन करत होते, मुलं ध्यान करत होते, आणि तो फोटो होता. त्याच्या खाली फोटो होता मुलं खेळत होते. आणि आयुष्यामध्ये हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. याला म्हणतात संतुलित जीवन. आपण काय झाले आज की आपण पळायला लागलो. विशेषतः पालकांना सांगू इच्छितो की आपण काय करतोय, आपल्याला वाटतं की मुलांनी घडावं, मग त्यासाठी काय करतोय, आपण दिवस रात्र पळतोय आणि आपण त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतोय आणि त्यांच्यापासून आपण अपेक्षा करतोय की जे मी आयुष्यात करू शकलो नाही ते तू करावं. आपली मुलं ही आपली झेरॉक्स कॉपी नाहीत. आपली मुलं ही आपली झेरॉक्स कॉपी नाहीयेत. मुलांवर ज्या दिवशी तुम्ही लादायला लागताल त्या दिवशी मुलं तुमचं ऐकणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलांना काही सांगायच्या अगोदर मुलांचं ऐकलं पाहिजे. माझी काल रात्रीची पंचायत सांगतो. माझी मुलगी आहे 6 वर्षाची आणि मी बसलेलो होतो आणि ती मला 2-3 गोष्टी सांगत होती आणि मी आपलं शांत पद्धतीने ऐकत होतो. ती मला सांगत होती, पप्पा फॅमिली महत्त्वाची. काय सांगत होती? फॅमिली महत्त्वाची. किती वर्षाची मुलगी? 6. मी तिला प्रश्न विचारत होतो, फॅमिली म्हणजे काय? मग ते म्हणे फॅमिली म्हणजे मी, दादा, मम्मी आणि तुम्ही. म्हणजे मी 4 नंबरला होतो. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात फॅमिली म्हणजे काय असतं? 1 नंबर मी, 2 नंबर घरचे, 3 नंबर मुलगा आणि 4 नंबर मुलगी. ही माझी फॅमिलीची व्याख्या आहे. पण माझ्या 6 वर्षाच्या मुलीची फॅमिलीची व्याख्या काय? 1 नंबरवर ती आहे, 2 नंबरवर तिचा दादा, 3 नंबरवर मम्मी आणि 4 नंबरला मी आहे. बरोबर? हे आपल्याला समजून घ्यावं लागणार की प्रत्येकाला देवानं या ठिकाणी पाठवलेलं आहे, तर तो काय घेऊन आलेला आहे? त्याची स्वतःची आयडेंटिटी घेऊन आलेला आहे, युनिकनेस घेऊन आलेला आहे. तो जर तसा नसला असता तर मुलाचं आणि वडिलांचं आधार कार्ड दोघांत एकच पाहिजे होतं, कॉमन. प्रत्येकाचं आधार कार्ड काय वेगळे. कशामुळं? कारण ते आपल्याशी त्याच्या फिंगरप्रिंट, डोळ्याच्या बाहुल्या मॅच होत नाहीत. म्हणजे आपला मुलगा हा आपला आहेच, पण त्यापेक्षा भगवंतानं दिलेली ती देणगी आहे, ते भगवंतानं आपल्याला सांभाळायला दिलेली आहे. त्याला आपल्याला काय करायचं? इनरिच करायचे. त्याला आपल्याला काय करायचंय? वाढवायचे. आणि या भूमिकेतून आजपासून पालकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं पाल्य, आपण त्याचे मालक नाही आहेत, आपण त्याचे कोण आहेत? पालक. आणि मुलांनी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्यावर कोणीतरी जीवापाड प्रेम करणारं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गाय होती आणि त्या गायीच्या मागं वाघ लागला. ती गाय जीवाच्या आकांतानं पळायला लागली. जिथं असताल तिथं बसा, आवाज येतो सगळ्यांना, बसा थोडं शांत. आता ती गाय पळायला लागली, त्या गायीच्या पाठीमागं वाघ पळायला लागला. ती गाय पळता पळता चिखलामध्ये गेली आणि चिखलामध्ये पण ती थोडीशी आणखी मध्ये गेली. तिच्या पाठीमागं वाघ पण चिखलात गेला, कारण त्याला भूक लागलेली होती. थोडा वेळ झाल्यानंतर आता अशी परिस्थिती झाली की त्या चिखलातून गायीलाही निघता येत नव्हतं बाहेर आणि वाघाला पण निघता येत नव्हतं. 4-5 वाजले होते. मग गाय त्या वाघाला म्हटली, वाघोबा तुला कोणी मालक आहे का? वाघ म्हणला, मी काय, मी जंगलाचा राजा आहे म्हणला. मला कोण मालक असते? आपल्याला कोणी मालक नाही म्हणला. आपण कोण आहेत? राजे आहेत. काही काही पोरं म्हणतात ना, आपल्याला काय नाही, आपण आपले राजे आहेत. तसा तो वाघ पण म्हणला, आपल्याला कोणी मालक नाही म्हणला, आपण राजे आहेत म्हणला. गाय म्हणली, अवघड आहे मग तुमचं. गाय काय म्हणली त्या वाघाला, वाघोबा तुझं अवघड आहे म्हणे. वाघ म्हणे, कस काय? ते म्हणे, आता सूर्यास्त होणार आणि गाय 5-6 वाजता कुठे यायला पाहिजे? गोट्यात वापस यायला पाहिजे.
गाय नाही आली तर मालक मला शोधत येईल, माझ्या गळ्यामध्ये घंटा आहे म्हणे, मी आवाज केल्यानंतर मालकाला मी सापडणार म्हणे. आणि थोड्या वेळानंतर तिचा मालक आला, त्यानं पाहिलं आपली गाय काय चिखलात रुतलेली आहे. त्याने आणखी एक दोघांना आवाज दिला, त्या ठिकाणी दोरखंड वापरले आणि त्या गायीला काय केलं त्यांनी बाहेर काढलं. आता वाघाला कोणी बाहेर काढल का? कारण त्या वाघाला कोण नव्हतं, मालक नव्हता. बरोबर. आपण विद्यार्थी आहोत, आपल्यासाठी जसा त्या गायीला मालक महत्वाचा होता तसा आपल्यासाठी कोण महत्वाचे आहेत, पालक. कारण आपण जर काही चुकायला लागलो तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम कोण करणार आहे, आपले आई वडील करणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी, की तुम्ही तुमच्यासाठी जी काही तुमचे स्वप्न असतात, तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, काय पाहिजे त्यांना. मला एक सांगा, आठवा बरं तुमची आई शेवटची कधी हसली होती? सहज आठवा मुलांना, तुमची आई शेवटची कधी हसली होती? तुमचे वडील शेवटचे कधी हसले होते? आठवा. 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी? नाही नाही म्हणायला लागले का? 5 वर्षापूर्वी? अरे कधी हसले होते? नाहीच हसले का? बरोबर. तुमचा जन्म झाला होता त्या दिवशी हसले असतील ना 100%. आणि तुम्ही जर यशस्वी झालात, उद्या तुम्ही अधिकारी झालात किंवा तुम्ही चांगले क्रिकेटपटू झालात, बॅडमिंटनपटू झालात, आज पाहिलं तुम्ही ज्यांचा सत्कार होत होता त्यावेळेस त्यांचे आई वडील काय करत होते, हसत होते ना. मग आपल्या आई वडिलांना हसवण्याची जबाबदारी कोणाची आहे, आपली आहे. आणि आपले आई वडील कधी हसतील, आपण यशस्वी झाल्यानंतर. आपलं यश लहान असो मोठं असो, आपले आई वडील हसणार का नाही? मग आपल्या आई वडिलांना हसवण्याची जबाबदारी कोणाची आहे, ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्यामुळं ठरवायचं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये, येणाऱ्या महिन्यामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये माझी परीक्षा असेल, कुठली मॅचेसच्या स्पर्धा असतील, मी माझं सर्वस्व देणार आणि त्या ठिकाणी जिंकणार. आणि जिंकल्यानंतर माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर काय येणार, हसू येणार. माणसाचं आयुष्य कशासाठी, आपण जन्माला कशासाठी आलेलो आहे? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की मूळतः आपलं जीवन हे आनंददायी आहे. मूळतः आपलं जीवन काय आनंददायी आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये छोटं मोठं जर यश मिळवलं तर आपल्याला होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आनंद हा आपल्या आईवडिलांना होणार आहे. आणि आपली ती जबाबदारी आहे. आणि त्यासाठी जे जे मला करता येणार आहे ते मी केलं पाहिजे. पालकांना सांगू इच्छितो की आपण आयुष्यामध्ये संतुलन ठेवणं फार महत्त्वाचं. आपण बाहेर पडतोय, काम करतोय, मग आपण शेती करत असो, आपण नोकरी करत असो किंवा आपण व्यवसाय करत असो, पैसे कमवत असताना आपण एवढा वेळ बाहेर राहतोय की तो जो वेळ आपण मुलांना द्यायला पाहिजे तो वेळ आपला मुलांना दिला जात नाही. एक वेळ आपण जेवढे पैसे कमवतोय त्याच्यात 10-20% पैसे कमी कमवा, निश्चित कमी कमवा, पण तो वेळ आपल्या मुलांना द्या, त्यांच्याशी संवाद साधा. कारण मुलांना जर आता आपण वेळ दिला तर भविष्यात ज्यावेळेस आपल्याला त्यांचा वेळ लागणार आहे त्यावेळेस ते आपल्याला वेळ देतील. जर तुम्ही आज त्यांच्यासाठी फक्त पैसा दिला तर भविष्यात तुम्हाला ते फक्त काय वापस देतील, आपण ठरवा पालकांनी की आपल्याला भविष्यात मुलांकडून 40 वर्षाचे, 50 वर्षाचे, आपण 60 वर्षाचे होऊ त्या दिवशी मुलांकडून आपल्याला काय वापस पाहिजे, जे वापस पाहिजे ते आज द्या. कारण जर आपण आंब्याचं झाड लावलं तरच त्याला आंबा येईल. तुम्ही जे पेराल तेच उगवल. तुम्ही जर आज म्हणताल मी ट्युशनची फीस भरतो, मी शाळेची फीस भरतो, तुला एक ड्रेस नाही तुला 5 ड्रेस घेऊन देतो, तुला एक शूज नाही तुला 5 शूज घेऊन देतो, तर मुलगा पण आज पाहत नाहीत का तुम्ही, वर्तमानपत्रामध्ये येतं ना, मुलं अंत्यविधीला येत नाहीयेत. ते शेजारचे सांगतात तुमचे वडील वारले,
तो मुलगा सांगतो सगळी व्यवस्था करा, पैसे सांगा किती पाठवायचे. आपल्याला ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं लागणार आहे की येणाऱ्या कालावधीत आपल्याला मुलांकडून काय वापस पाहिजे. त्यांच्याकडून प्रेम वापस पाहिजे तर आपण आज त्यांना काय देणं गरजेचं आहे? प्रेम देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून जर आपल्याला वेळ पाहिजे तर आपण त्यांना आज काय देणं गरजेचं आहे? वेळ देणं गरजेचं आहे. कुंभार जसा मातीला आकार देत असताना त्याचे दोन हात लक्षात ठेवा पालकांनी, की एका हातानं तो काय करत असतो? मडक्याला आतमधून आधार देत असतो आणि बाहेरून तो काय करत असतो? थोपटत असतो. तसं पालक आपण दोघ जण आहोत, आई आणि वडील. एकाने आधार द्यायचं काम करा आणि एकाने शिस्त लावायचं काम करा. ते कोणी असू शकतं. एकाने आधार द्या आणि एकाने शिस्त लावा, कारण ह्या जर दोन गोष्टी व्यवस्थित दिल्या तर त्या मातीपासून चांगल्या दर्जाचं मडकं उद्या तयार होऊ शकतं. आपण जर दोघांनीही आधारच द्यायचं काम, आणि आज दुर्दैवानं पालक आपण तेच करतोय. आपल्याला लहानपणी जे मिळालं नाही ते मुलांना खूप द्यायचा प्रयत्न करायलो. दोघांनी आधार दिला तर मडकं घडू शकत नाही. शिस्त या वयात आपल्याला त्यांना लावावी लागणार नव्हे तर आपल्याला ती आपल्या वर्तनातून त्यांना दाखवावी लागणार. आणि ज्या दिवशी आपण आपल्या वर्तनातून आपल्या मुलांना दाखवू त्या दिवशी, कारण मुलांचं एक वैशिष्ट्य असतं, मुलं आहे ना कानानं नाही डोळ्यानं ऐकतात. ते म्हणतात सर काय सांगताय तो? किंवा मुलं कानानं नाहीत ऐकत, कशानं ऐकतात? डोळ्यानं ऐकतात. म्हणजे तुम्ही जे करतात ते मुलं नुसतं पाहत नाहीत तर मुलं ऐकतात. मुलं नुसतं ऐकत नाहीत तर त्यांच्या अंतर्मनामध्ये ते रुजवतात. त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे की आपण त्या ठिकाणी घरी कशा पद्धतीनं राहतोय आणि ते मुलं पाहणार आहेत. आणि मुलांना संयम शिकवा. आजचं जग काय झालंय? सगळं फास्ट झालंय, एकदम फास्ट पाहिजे. आपण उन्हाळ्यामध्ये मुलांनो आंबा खातोत ना, आंबा सगळ्यांना आवडतो. मग आपण ठरवतो काय करायचं, आता आंबा लावायचा. मला पण लहानपणी वाटायचं तुमच्यासारखंच की आता आंबा हा फार गोड लागला, आता मला याचे भरपूर आंबे पाहिजेत तर मी याचं काय करणार? आंब्याचं झाड लावणार. मग ती कोय आपण काय करतो? उन्हामध्ये वाळवतो. आणि पाऊस आला की आपण खड्डा करणार, त्याच्यात शेण टाकणार आणि ती कोय तिथं दाबणार आणि वरून माती काय करणार? झाकून घेणार. मग त्याला आपल्याला काय द्यावं लागेल मुलांनो? पाणी द्यावी लागेल, बरोबर. आता हा मुलगा म्हणला की माझं आंब्याचं झाड वाढलं का नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करता करता तो अंगणात जायचा, त्या खड्ड्यातली माती काढायचा आणि अशी कोय बाहेर काढून पाहायचा. अरे कोयीचा आंबा होतो की नाही. पुन्हा कोय झाकून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्रश करायला उठला की पुन्हा जायचा, माती उकरायचा आणि काय पाहायचा? कोय पाय. याचा आंबा होईल का त्या कोयीचा? नाही होणार. कशामुळं? कशामुळं होणार नाही? सगळ्यांचं लक्ष आहे ना मुलांचं. ह्या उदाहरणाच्या वेळेस पालकांचं लक्ष नसलं तरी चालेल, मुलांचं लक्ष आहे ना. तो काय करतो? सकाळी उठलं की पहिल्यांदा खड्डा बाजूला, माती बाजूला करतो आणि कोय पाहतो आंबा झाला का. त्याचा आंबा होईल का? नाही होणार ना. मग तुम्ही अभ्यास करता अर्धा एक तास, हळूच उठता, मोबाईल पाहता, आपल्या आंब्याचं काय होणार? आपण अर्धा एक तास जो काही अभ्यास केलाय, आपण म्हणतो पप्पा आता मी 1 तास काय केला? काय केला मी? आता मला 1 तास तुम्ही काय बोलायचं, मी काय पाहणार? ही आपली कोय अभ्यासाची लावली, ती 1 तास त्याची माती काढायलो, मोबाईल पाहायला लागलो, बरोबर. आणि पहा अभ्यास करताना काय मित्रांनो, पहा ते पुस्तक आहे ते वाचावं लागणार. कंटाळा येतो ना पुस्तक वाचायला. मोबाईल पाहताना मजा का वाटते? काय करायचं नाही, नुसतं त्याला टिक करायचं, ते चालू होते. दिसाय पण लागते डोळ्याला, कानाला पण ऐकू यायला लागते. आणि तर पुस्तकात काय करायचं? डोळे लहान करा, मोठे करा, वाचावं लागते, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही मजा येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्या आंब्याला जर आंब्याचं झाड व्हायचं असेल आणि त्याला येणाऱ्या कालावधीमध्ये
यशाचे आंबे पाहिजे असतील तर त्या कोळीला काही दिवस मातीमध्ये गाडून घ्यावं लागल, उन्हामध्ये पावसामध्ये झिजावं लागल. तसं आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही दिवस मोबाईलपासून, मी नाही म्हटलं तुम्हीच म्हटले, काय राहावं लागेल, दूर राहावं लागेल. एक परवा दिवशीचा किस्सा सांगतो. सकाळी मी गार्डनमध्ये फिरायला गेलो आणि आमचा एक मित्र त्याचं कुत्रं घेऊन आला आणि त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये मला काहीतरी असं लावल्यासारखं दिसलं. अरे मी म्हटलं कुत्र्याला काय लावलं रे तू? ते म्हणला हे ट्रॅकर आहे. काय म्हटला? ट्रॅकर. मी म्हटलं याचा उपयोग काय? ते म्हणला कुत्रं जर इकडं तिकडं पळून गेलं तर माझ्या मोबाईलवर दिसते माझं कुत्रं कुठे. या भारी माणूस होता. मी म्हणलं लय भारी. म्हटलं चल तुला चहा पाजतो म्हणलो. आणखी त्यांना सर तुम्ही मोबाईलचा प्रॉपर वापर करत नाहीत का? म्हणलं नाही. म्हणजे तुमचा मुलगा कितवीला आहे? म्हणलं 9वीला. म्हणजे तो तुमचा मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल आहे का? म्हणे नाही हो त्याच्याकडे मोबाईल नाही. म्हटलं मग तो मोबाईल? म्हटलं मी कधी घरी असेल तर माझा मोबाईल पाहतो. म्हटलं ते म्हणले सर एक काम करा, मी तुम्हाला एक ॲप डाउनलोड करून देतो. काय डाउनलोड करून देतो? ॲप. मग हे ॲप त्याच्या मुलाला त्यानं सेपरेट मोबाईल घेऊन दिलेला आहे. त्याच्या मुलाला त्यानं सेपरेट मोबाईल घेऊन दिलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये सर त्यानं ते ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि तो म्हटला माझा मुलगा काय करतो हे मला सगळं कळतंय. मी म्हणलं हे कुत्र त्याच्या गळ्यात ट्रॅकर, हे पुत्र त्याच्या मोबाईलमध्ये ॲप. कुत्राला आणि त्या पुत्राला यानं सारखी वागणूक दिली. दोन्हीकडे पण ट्रॅकर लावून ठेवलंय. काय करायलेत, कुठं चाललेत, कसे कराय. अशानं मुलं विकसित होतील का? मित्रांनो जगातलं तुम्हाला पहा, फार जबाबदारी म्हणतो, जगातलं सगळ्यात सुंदर डिव्हाइस आहे. जगातलं सगळ्यात सुंदर डिव्हाइस आहे. आपण फार नशीबवान आहोत की आपल्या खिशामध्ये मोबाईल आहे. तू म्हणतो सर आताच म्हणले मोबाईल पाहू नका काही नाही लगेच, बरोबर. पण वय वर्ष 18 झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसनला नियम आहे ना, किती वर्षाचं झाल्यानंतर? 18 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही मोबाईल वापरा, बरोबर. कारण आता मला सांगा की तुम्हाला वाटलं की त्या क्षणाला, आता मला वाटलं की माझ्या आजोबांना बोलायचं, मी लगेच त्यांना काय करू शकतो? व्हिडिओ कॉल करू शकतो. एका क्षणात 200 किलोमीटरवरचे आजोबा मला क्षणात दिसायला लागतात. ते क्षणात माझ्याकडे पाहून हसायला लागतात. मी जर 30 वर्षापूर्वी जन्माला आलो असतो तर हे सुख मला भेटलं असतं का? आज पांडुरंग शास्त्री आठवले आहेत का? पण मला ते काय सांगत होते हे ऐकायचंय. मी यूट्यूबवर गेलो आणि टाईप केलं पांडुरंग शास्त्री आठवले की त्यांचे 50 व्हिडिओ येतात. मला वारीला जाता नाही आलं, पण वारी काय आहे मला समजून घ्यायची. मी पंढरपूरची वारी टाकली की मला 50 व्हिडिओ येतात. मला आज सांगा, माझ्या सासरवाडी आहे केकरजवळ, सर तिथला अतिशय गरीब विद्यार्थी की तो चांगल्या कॉलेज शाळेमध्ये जाऊ शकला नाही कारण त्याच्या आईवडिलांकडे पैसे नव्हते. तो मुलगा, त्याच्या वडिलाचं मोटार रिवाइंडिंगचं दुकान आहे. कशाचं दुकान आहे? मोटार रिवाइंडिंग. म्हणजे ते मोटर जळल्यानंतर ते कॉपरची तार टाकून ते दुरुस्त करून देतात. हा मुलगा तिथं काम करायचा आणि तिथं काम करत असताना तो यूट्यूबवर नीटची एक्झामची त्यानं तयारी केली सर, आणि MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजला लागला. ही कशाची ताकद आहे? ही मोबाईलची ताकद आहे ना. आपल्याला कळालं पाहिजे. आता मला सांगा, एक चाकू आहे, तो जर आपण चाकू समजा जर चोराच्या हातात दिला तर तो काय करल? चोरी करण्यासाठी वापरन, कोणाला तरी मारल. आणि तोच जर आपण डॉक्टरच्या हातात दिला तर डॉक्टर काय करन? सर्जरी करल ना, आणि जीव वाचवल. जसं चाकू हा आपण कोणाच्या हातात देतो हे जास्त महत्वाचं आहे, तसं आपण मोबाईल कोणाच्या हातात देणार आहेत हे जास्त महत्वाचं आहे. आपल्या मुलांना आपल्याला तसं घडवावं लागेल, आपल्याला तसा वेळ द्यावा लागणार. ज्या दिवशी मुलं एका विशिष्ट वयाचे होतात त्या दिवशी मुलगी ही आईची मैत्रीण झाली पाहिजे आणि मुलगा हा वडिलांचा मित्र झाला पाहिजे.
आयुष्यात जर आपल्या मुलाला अडचण आली तर त्यानं पहिला कॉल कोणाला केला पाहिजे? कोणाला केला पाहिजे? वडील म्हणून मला वाटलं पाहिजे की माझा मुलगा जर अडचणीत आला तर त्यानं पहिला कॉल कोणाला केला पाहिजे? आपल्याला केला पाहिजे. पण दुर्दैव आहे, मुलं आपल्याला सांगत पण नाहीत. कशामुळे सांगत नाही त्याचं पण कारण कधीतरी समजून घ्या. मुलानं एक चूक केली, तो घरी आला आणि त्यानं जर आपल्याला त्याची चूक सांगितली तर आपण काय केलं? मग त्याच्या मेंदूला डायरेक्शन मिळालं. इथं सांगितलं की विनाकारण फटके. मग मुलांनी चुका करणं बंद केलं का? मुलांनी सांगणं बंद केलं. आपले मुलं चुकणार. अहो, आपण 40 चुका करायला लागलो. हे मुलं तर 10, 12, 15 वर्षाचे आहेत. हे मुलं तर चुका करणारच ना. पण आपल्या मुलांना विश्वास द्या. माणूस फक्त 2च लोकांकडून शिकू शकतो. एक तर ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे. आता इथं बसलेल्या मुलांना आणि सगळ्या पालकांना तुमच्या एक प्रश्न विचारतो की तुमचे आवडते सर कोणते? मनातल्या मनात आठवा. जे कोणते सर असतील, पालकांनी पण आठवा. दुसरा प्रश्न आहे, तुमचा आवडता विषय कोणता? तो मला सांगू नका, आठवा. आणि आता जादू पहा. सगळ्यांनी आठवलं का? पालकांनी पण आवडते सर आठवले आणि आवडता विषय जादू. ते सर तुम्हाला तो विषय शिकवायचे नाही? अरे मग तुम्ही जरा वेगळे, ही पिढी जरा खतरनाक आहे. पण आपल्याला म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण फक्त त्यांच्याकडूनच शिकू शकतो. एक तर आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो किंवा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आपल्या मुलांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो विश्वास आपण त्यांच्यासाठी तो डेव्हलप केला पाहिजे. आपण मुलांचं ऐकून घ्यायला ज्या दिवशी सुरुवात करतो त्या दिवशी मुलं आपल्याला सांगायला सुरुवात करतील. कारण पहा, हे जे युग आहे ना, हे फार जबरदस्त आहे. या शिक्षण संस्थेचं नाव काय? आपल्या ताई ज्याच्या अध्यक्ष आहेत तो कोणतं आहे? पार्थ. पार्थ म्हणजे कोण? अर्जुन. आता म्हणजे मला कौतुक वाटलं सर तुमच्या शाळेचं की जे विद्यार्थ्यांचा सत्कार झाला ते सगळे विद्यार्थी खेळामध्ये, बॅडमिंटन असेल किंवा तुमचे अंडर-19चे भारताच्या टीममध्ये 2 मुलं खेळत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर काय असतं की एखाद्या शाळेमधले विद्यार्थीच म्हणजे त्यांचं कौतुक करावं. काही माजी विद्यार्थी आहेत की त्यांचं वेगवेगळ्या बँकेमध्ये निवड झालेली आहे. बरोबर, माजी विद्यार्थी म्हणजे इथले आजचे विद्यार्थी पण चांगले, बरोबर, माजी विद्यार्थी पण चांगले. आणि त्याच्यानंतर शिक्षकांचा पण सत्कार झाला की गणितासारख्या विषयामध्ये त्यांनी काय केलेली आहे, सेट परीक्षा पास केली. किंवा त्यांचा दुसरे एक होते, त्यांनी मानसशास्त्रामध्ये सेट परीक्षा पास केली. म्हणजे इथले आजचे विद्यार्थी चांगले, माजी विद्यार्थी पण चांगले आणि इथले शिक्षक पण चांगले. मग आपण आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय होतं जगामध्ये, आपण लोकांसाठी इतक्या वेळेस टाळ्या वाजवल्या की आपण विसरून गेलो की स्वतःसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. महको तो ऐसा महको कि फूलों को होश आ जाए. महको तो ऐसा महको कि फूलों को होश आ जाए. टालियां बजाओ तो ऐसे बजाओ खुद को जोश आ जाए. स्वतःसाठी एकदा. ह्या जगातल्या सर्वात चांगल्या आणि सुंदर माणसाला भेटायचंय का तुम्हाला? ह्या जगातला सर्वात सुंदर, सर्वात चांगला व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. सकाळी उठल्यानंतर फ्रेश मध्ये ब्रश करायचा, दररोज आंघोळ करायची, खास करून विद्यार्थ्यांनी. सध्या काय त्या डिओमुळे कळतच नाही कोणी आंघोळ केली का नाही केली. सर तुमची शाळा किती वाजता आहे? 9ला आहे का? 9ची शाळा म्हणलं सगळे जरा आंघोळ करून येतात. 8च्या शाळेतले विद्यार्थी 7:15ला उठतात आणि 7:30ला व्हॅन खाली येणार असते. 7:15 ते 7:30 मध्ये ब्रश करतात, स्प्रे मारतात आणि
निघतात. बरोबर, उद्यापासून तसं नाही करायचं. स्वतःसाठी इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी, सर्व पालक, बरोबर, सर्व बंधू भगिनी सगळ्यांना सांगतो, मस्तपैकी सकाळी उठायचं, फ्रेश स्नान करायचं आणि आरशापुढे 2 मिनिटं उभं राहायचं, स्वतःकडे पाहूनच हसायचं. कारण देवानं आपल्याला सकाळी उठवलंय. खूप लोक असे आहेत की ते रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत. आज देवानं मला उठवलं. कोणी उठवलं तुम्हाला? अरे तुम्हाला जर देवानं झोपवलं असतं तर आईनं तुमच्या अंगावर बकेटभर पाणी टाकलं असतं तरी तुम्ही उठले नसते. हा देवानं आपल्याला सर्वात सुंदर जर काय दिले तरी आयुष्य दिले. त्याबद्दल स्वतःवर एकदा खुश व्हा आणि तसंच मस्तपैकी हसत हसत देवाकडे जा आणि देवाला म्हणा, थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल डे अँड ब्युटिफुल लाईफ. बरोबर. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जर रबर, आता जे बंडल असतं, बरोबर, आता शाळेची फीस भरत असताल ना तुम्ही, तर त्यावेळेस ते बंडल जे आणतात ते अकाउंटंट जे आहेत त्यांना माहीत असेल, बरोबर, की ते रबर कोणतं वापरतो आपण, ज्याच्यामध्ये काय ताण आहे. जर रबर असं लुळपुळं पडलेलं असेल तर ते वापरतो का आपण, फेकून देतो. तसं आयुष्य म्हणल्यानंतर आयुष्यात ताण असायलाच पाहिजे. जर ताण नसेल तर ते लुळपुळं झालेलं आहे, ते कोणी वापरत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा की आजचं आपलं आयुष्य फार धक्काधक्कीचं झालंय. रामाचं रावणाचं युद्ध झालेलं माहिती आहे ना सगळ्यांना, रामायण. ते सतयुगामध्ये झालं. ते रामाचं आणि रावणाचं युद्ध होतं. राम कुठला होता? अयोध्येचा, भारताचा. आणि रावण कुठला होता? श्रीलंकेचा. म्हणजे युद्ध कुठं होतं? भारत वर्सेस श्रीलंका. म्हणजे राम विरुद्ध रावण. त्याच्यानंतरचं जे झालं ते त्रेतायुग झालं, किंवा ज्याला आपण द्वापर युग म्हणतो. आणि त्यावेळेस युद्ध झालं ते कोणाकोणाचं झालं रे? कृष्णानं घडून आणलं, पण ते झालं कोणामध्ये? कौरव आणि ते कोण होते रे? भाऊ भाऊ होते ना. म्हणजे पहिल्यांदा जे युद्ध झालं ते 2 देशात झालेले, रामात आणि रावणात, एवढा फरक होता. नंतर भावाभावात झालं. हे तर कलियुग आहे. ह्या कलियुगात कोणाकोणात भांडणं चालू आहेत? नवरा बायको. ते भांडणं तर अनंत कालापासून चालू आहेत आणि अनंत कालापर्यंत ते चालूच राहणार. जोपर्यंत दोघांपैकी एक जण जाणार नाहीत तोपर्यंत भांडणं. देव सुद्धा त्यांचे भांडणं सोडू शकत, कारण देवाच्या बायकोचे पण काय होतात. आपली तर बुद्धी नाही त्या विषयात आपण बोलत. मला माझंच होईना तर तुमचं कुठं सांगू. बरोबर. पण ते नातच तसं असतं. जर भांडणं असेल तर मजा असते. हॉटेलला गेलं कोणी तर साधा डोसा खाता का मसाला डोसा खाता? साधा. कोणता डोसा खाता? मसाला. ज्या घरात नवरा बायको भांडणं नाहीत त्यांच्या घरी फक्त साधा डोसा आहे. आणि ज्यांच्या घरी भांडण आहे त्यांच्या घरी कोणता डोसा आहे? मी म्हणत नाही, हेच सांगताय. तुमच्या घरी कोणता आहे तुम्ही तुमचा ठरवा. तर कलियुगामध्ये जे भांडणं व्हायलेत ना, ते न 2 देशामध्ये आहेत न 2 भावाभावांमध्ये. ते कोणामध्ये आहेत? मनातच चालू आहेत. ते मानसशास्त्रामध्ये सेट झालेत ना, त्यांच्याकडून मी 2-4 पुस्तकं घेणार आहे आता वाचण्यासाठी, की मनामध्ये भांडणं चालू झालेत. आता जी युद्धभूमी आहे ही न श्रीलंका आहे न ते हस्तिनापूर आहे. हे कुठं चालू आहे? मनात. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला द्वंद्व उभं राहणार. तुम्हाला साधं जर शर्ट घ्यायचं असेल तर काय उभं राहतं मनामध्ये? द्वंद्व. हे घेऊ का ते घेऊ. आणि पार्थ कशाची निशाणी आहे? अर्जुन कोण आहे? माणसाच्या 3 अवस्था आहेत. दुर्योधन नो. दुर्योधन कशाला पण नाही म्हणायचा. कृष्ण गेला, म्हटला पांडवांना अर्ध राज्य दे, ते काय म्हटला? नाही. बरं 5 गावं दे, ते काय म्हटला?
नाही. म्हणजे दुर्योधन काय? नो नो. कृष्ण काय? यस यस. कृष्ण काय? यस यस. कृष्ण ज्याला जे पाहिजे ते देतो, ज्याला जे पाहिजे. अर्ध राज्य दे, युद्ध मिटवतो. 5 गावं दे, युद्ध मिटवतो. तुला युद्धच पाहिजे का? तर मग काय करू आता? युद्ध करू. अर्जुन काय? यस नो. तुला राज्य पाहिजे का? पाहिजे. सुरू झाले. इकडून 11 लक्ष सैन्य, तिकडून 7 लक्ष. बरोबर. हे उभं राहिल्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो माझा रथ घेऊन जा. पहा कृष्ण किती हुशार आहे. कृष्णानं नेमका रथ कुठं नेऊन उभा केला? मध्ये. पण त्याच्या रथाच्या समोर कोण दिसल त्याला? भीष्माचार्य, द्रोणाचार्य. आणि मग तिथं अर्जुन म्हणतोय अरे हे तर माझे गुरु, हे तर माझे आजोबा, हा तर माझा भाऊ. आता काय मी युद्ध करत नाही. मला राज्य पाहिजे. राज्य पाहिजे का? पाहिजे. यस. पण युद्ध करणार का? नाही. नो. अर्जुन यस नो आहे. कृष्ण त्याला सांगतो नाही असं नाही चालणार, हे करावंच लागणार. आणि पुन्हा सांगतो हे तू करत नाहीयेस, हे मी घडवून आणतोय. म्हणजे जे आपण इंग्रजीमध्ये शिकतो ना, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सेंटेन्स. बरोबर. सेंटेन्समध्ये काय महत्वाचं असतं? कर्ता महत्वाचा असतो ना, सब्जेक्ट. कृष्ण तो सांगतो, कृष्ण म्हणतो कर्ता महत्वाचा नाही. काय महत्वाचं आहे? कर्म महत्वाचं आहे, ऑब्जेक्ट महत्वाचं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. हे आपल्या जीवनामध्ये आज घडतंय. क्षणोक्षणी आपण कुठल्या अवस्थेमध्ये येतोय? अर्जुनाच्या अवस्थेतून. हे आपल्याला बदलावं लागणार. आता पार्थ हे तुम्ही खूप सुंदर नाव, कारण मुलाचं पण नाव आहे. बरोबर. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन होण्यापेक्षा अर्जुनाचं कुठं मंदिर आहे रे? अर्जुनाचं मंदिर कुठं पाहिलं का? अर्जुनाचं मंदिर तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही. पण मी एका देवाचं नाव सांगतो, एका भक्ताचं नाव सांगतो. त्याचं मंदिरात तुम्ही कधी गेलेत का मला सांगा. त्याचं नाव आहे हनुमंत महारुद्र. आहे तुमच्या गावात मंदिर आहे? गाव आहे तिथं कोणाचं मंदिर असते? हनुमानाचं. हनुमान कोणाचा भक्त होता रे? आणि अर्जुन कोणाचा भक्त आहे? आणि राम आणि कृष्ण एकच आहेत. मग गावोगावी हनुमंताचे मंदिर आहेत, अर्जुनाचे नाहीत. कशामुळं? कारण अर्जुन यस नो आहे ना, कन्फ्यूज आहे आपल्यासारखा. हनुमंत कन्फ्यूज नाहीत. रामानं सांगितलं की हनुमंत करतात. काय सांगितलं? जा म्हणे आणि लंकेमध्ये सीतेचा काय कर? शोध घे. हनुमंत गेले आणि कोणाचा शोध घेतला? सीतेचा शोध घेतला. जर राम म्हणले असते की हनुमंता जाय आणि सीतेला घेऊन ये, तर हनुमंताने काय केलं असतं? शोध लावला असता का घेऊन आले असते? हे हनुमान आहे. सांगितलं लक्ष्मणाला काय आलेलं आहे? लक्ष्मण बेशुद्ध पडलेले, जायचे आणि संजीवनी घेऊन यायची वृक्ष. ते गेले तिथं पर्वतावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला वृक्ष माहीत नाही. लगेच आपल्यासारखा आजचा हनुमान असला असता तर तिकडून फोन केला असता, हॅलो राम, कन्फ्यूज, कोणतं झाड आहे? व्हॉट्सअपवर फोटो टाक, नाहीतर व्हिडिओ कॉल कर. इथं सगळे झाड आहेत, कोणतं झाड आणू? बरोबर. कारण आपण कोण आहे? अर्जुन. हनुमंत काय म्हटले? हे सगळा पर्वतच घेऊन चला. ते ठरवते तिथे गेलं कोणतं झाड घ्यायचे, बाकीचे राहू देऊ, काय करायचंय. कारण हनुमंताकडे काय? संशय नाही. हनुमंताकडे समर्पण आहे. काय हनुमंताकडं? विद्यार्थी दशेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा आदर्श हा अर्जुन नसला पाहिजे. कोण असला पाहिजे? हनुमंत असला पाहिजे. सर म्हटले अभ्यास कर, की आपण काय करायचं? किती वेळ करायचा? हे अर्जुन आहे. अभ्यास कर. बर सर किती वेळ करू? अरे तुला कर म्हणलं ना. झोप लागेपर्यंत काय करायचा? अभ्यास कर. आई येईलच ना. 2 तास तू पुस्तक वाचल्यानंतर आई येईलच. ठेवते पुस्तक जरसे बाजूला, इकडे काहीतरी खाऊन घे. आई येईलच ना 2 तासानंतर. पण आपला अर्जुनासारखे मग किती वेळ अभ्यास करायचा? अरे तू चालू तर कर. बरोबर.
आजपासून आपल्या सगळ्यांचा आदर्श विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला काय व्हायचं? अर्जुन व्हायचं का? काय व्हायचंय? हनुमान. वडिलांनी सांगितलं दुकानावर जाऊन हे घेऊन ये. हनुमान निघाला की घेऊनच यायचं, पण पैसे न्यायच्या ना. ते म्हणतो सरच म्हणले जायचं काय करायचंय? घेऊन यायचंय, पण पैसे द्यायचे. आपण लगेच वडिलाला विचारू, नाही पण मग मला काय डेअरी मिल्क आणू का? हे कोण आहे? अर्जुन. अर्जुनाला भगवंतानं विश्वरूप दाखवलं. भगवंताला वाटलं आता अर्जुनाच्या समस्या संपल्या असतील. नाही, तरी पण अर्जुन म्हणते नाही पण एक प्रश्न आहेच. बरोबर. तसं आपलं झालंय. आपल्याला आपल्या सरांनी काही सांगितलं की आपल्याला लगेच प्रश्न असतो. आता सरांनी नुसतं सांगितलं बॅडमिंटनवाले उद्या सकाळी 7 वाजता या, की आपण काय ठरवलं पाहिजे? 7 वाजता यायचंच. आपण म्हणतो मग सर काहीतरी सरांना आपण प्रश्न विचारतो. आईनं जर काही सांगितलं आपल्याला की आपण काहीतरी प्रश्न विचारतो. आजच्या व्याख्यानातून फक्त एवढंच लक्षात ठेवा की आजपासून आई वडिलांना प्रश्न विचारायचे. त्यांनी सांगितलं की आपण ते करायचं. एवढं सोपं आहे. आयुष्य फार सुंदर आहे. या आयुष्याचा आनंद घ्या. आयुष्य पुन्हा मिळणार नाही. खूप खेळा. आणि मी पालकांना एक सांगू इच्छितो की मुलांनी अभ्यास, एक गोष्ट लक्षात घ्या की बुद्ध्यांक हा मुलं घेऊन आलेले. IQ सायन्सचं सांगतोय मी, विज्ञानाचं सांगतोय, माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. बुद्धिमत्ता घेऊन आलेले हे मुलं. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ किंवा कमी करण्याला आणखी शास्त्र जन्माला आलेलं नाही. IQ, आता इथं काही जण सायन्सचे बसलेले असतील ते मला करेक्ट करतील, IQ कमी जास्त करता येऊ शकतो का? IQ कमी जास्त करता येऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणता सर झालं का मग आता आमच्या हातात काही नाही का? माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बुद्ध्यांकावरून ठरत नाही. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या भावनांकावरून ठरतं. कशावरून ठरतं? भावनांक, ज्याला EQ म्हणतात. काय म्हणतात? EQ म्हणतात. आणि EQ मात्र कमी जास्त करता येऊ शकतो. जर आपण आपल्या मुलांना प्रेम दिलं, विश्वास दिला, तर त्याचा भावनांक वाढू शकतो. आपण जर त्याला रागवलो, आपण जर त्याच्यावर चिडलो, आपण जर बाहेरचा ताण त्याच्यावर काढायला लागलो, तर त्याचा EQ कमी होऊ शकतो. आता सोपं उदाहरण देतो. सगळ्यांना फुलं आवडतात ना? फूल कसं तयार होतं रे? वाह, काय हुशार आहे. कळीपासून फूल तयार होतं. पण कळीचं फूल, आता काय करा, सगळ्यांनी कळ्या घ्या आणि त्याचं आपल्याला काय करायचंय? फूल करायचं. त्याच्या अशा पाकळ्या आपण काय करू आता बाहेरून ओढू. चालेल का? कळीचं फुलात रूपांतर कधी होतं? ज्या वेळेस त्या कळीला आतमधून वाटतं की मला आता काय करायचंय. तसं तुम्ही कळी आहेत, तुम्हाला आतमधून वाटायला पाहिजे की आपल्याला काय व्हायचंय. मग अभ्यास करायचा हे कुठून वाटायला पाहिजे? बरोबर. आता एक आहे ना, मला म्हणजे खूप लोक इथं माळकरी असतील, पण सगळ्यांना समजावं म्हणून एक उदाहरण देतो. अंड माहिती आहे का? अंड जर आपण असं फोडलं तर काय होतंय? ऑमलेट. अंड जर बाहेरून फोडलं तर काय होतंय? ऑमलेट. ते बी खाली तवा असेल तर, आणि मातीत पडलं तर त्याचं काय होत नाही. बरोबर. पण तेच अंड जर कोंबडीनं आपल्या पंखाखाली ठेवलं, त्याला जर मायेची ऊब दिली, तर त्या अंड्यातून काय बाहेर येते रे? पा, जर आतमधून माया दिली, आतमधून प्रेम दिलं, तर जीवनाची काय होती? सुरुवात होती. आणि ते जर बाहेरून जर फोडलं तर जीवन संपत. तसं आपल्या आयुष्याचं अंड आहे. आणि सगळेजण आपल्याला चाळक सर बाहेरून म्हणतात अभ्यास करा टन, वडील म्हणतात अभ्यास कर टन, आई म्हणते कवा तरी अभ्यास कर टन. हे सगळे बसलेले आपले
याचं काय होणार? आता आजपासून सांगा मला, अभ्यास कोणाला करा वाटला पाहिजे? आम्हाला? लय खतरा पोर आहे ते. आम्हाला म्हणजे हे पुन्हा असं म्हणायला, आम्हाला म्हणजे ह्या 5 जणाला, म्हणजे माझा काही संबंध नाही. कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेलमध्ये तुमचे आईवडील तुम्हाला घेऊन जाणार आहेत, त्यावेळेस खावं कोणाला वाटणार आहे? मला. आणि अभ्यास कोणाला करा वाटणार आहे? आम्हाला. म्हणजे अभ्यास करताना आपले ज्ञानेश्वर माऊली होतात, हे विश्वची माझे घर, बाकीच्यांनी करावा अभ्यास. आणि खाताना बरं, जसं खावं तुम्हाला स्वतःला वाटतं तसं अभ्यास कोणाला करायचा आहे? पुन्हा आम्हाला म्हणू नका. आजपासून अभ्यास कोण करणार? आम्ही. आजपासून अभ्यास कोण करणार? मोबाईल कोण पाहणार? काय मुलांनो, एका विशिष्ट वयानंतर, आता मला कोणी म्हणत असेल का अभ्यास कर म्हणून? माझी बायको तुम्हाला भांडती, काही करा, दुसरं काही आणा, पुस्तकं आणू पा. म्हणजे एका विशिष्ट वयानंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही अभ्यास करा. आणि अभ्यास एवढी सुंदर गोष्ट नाही जगात. पाहणं, जे माहीत नसतं ते माहीत होतं, त्याला काय म्हणतात? बरोबर. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. एकच गोष्ट आपण सातत्यानं करत राहिलो, वाचलं, लिहिलं, ऐकलं, आपल्या मित्रांसोबत चर्चा केली की तो विषय आपला काय होतो? पक्का होतो. जे आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, जे आजपर्यंत आपल्याला अज्ञात होतं, ते ज्ञात होतं. याला काय म्हणतात? अभ्यास. आणि मस्तपैकी हे आयुष्य फार सुंदर. मी पुन्हा एकदा सांगतो, खूप अभ्यास करायचा, खूप खेळायचं, बरोबर. शाळेत ग्राउंडमध्ये जर वेळ आली तर भांडायचं, पण काय करायचं? भांडायचं, एखाद दुसरी द्यायची, पण दुसऱ्या दिवशी त्याला काय करायचं? माफ करायचं. चल म्हणायचं, तू मारली होती, तुला माफ केलं. तुला 2 मारू शकतो म्हणायचंय, पण मी काय करायलो तुला? चल माफ कर दिया. बरोबर. आणि हेच पुढे आयुष्यात महत्वाचं असतं. काय होतं मित्रांनो, आता तुम्हाला एक सांगितलं जातं, खूप अभ्यास करा. आपण मुलांना एवढा अभ्यास करायला लावतो, उद्या तो काहीतरी अधिकारी होतो, त्याच्या ऑफिसमध्ये जातो, ऑफिसचं राजकारण पाहतो आणि तो परेशान होऊन जातो. शिक्षण हे तुमचं आयुष्य फुलवणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी चाळक सर जेवढे वर्गामध्ये घडतात, त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे क्रीडांगणावर आणि लायब्ररीमध्ये घडतात. एखाद्या शाळेच्या वर्गखोल्या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, त्यापेक्षा त्या शाळेचं क्रीडांगण महत्त्वाचं आहे, त्या शाळेची लायब्ररी महत्त्वाची आहे. आणि वाचायला का? कारण महाराष्ट्र ही कोणाची संस्कृती आहे? मी सांगितलं ना, महाराष्ट्र कोणाचा आहे? जसं स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या शिवरायांचा आहे, तसंच हा कोणाचा आहे? ज्ञानाचं प्रतीक असलेल्या ज्ञानोबांचा आहे आणि वैराग्याचं प्रतीक असलेल्या तुकोबांचा. वारीला आपण सगळेजण आळंदीहून पंढरपूरला जातो, कोणाचा जयघोष करतो? वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल नाहीत म्हणत, काय म्हणतात? ज्ञानदेव तुकाराम. बरोबर. कारण काय सांगितलेलं आहे पहा, मी तुम्हाला आता शेवटचं सांगतो आणि थांबतो. पहा, देवापेक्षा त्याचा भक्त महत्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला? की सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा इथला धर्म, इथली नीती धोक्यात येईल, त्यावेळेस मी दुष्टांचा संहार करायला जन्माला येईल. असं कोण सांगतो? कृष्ण भगवंत सांगतो. आणि माऊली काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे भगवद्गीता 700 श्लोकांची आहे. माऊलींनी तर तुम्हाला मला कळावं. आपण ज्ञानोबांना माऊली का म्हणतो? आपल्याला पहा, आई कशी समजून सांगते रे, प्रेमानं समजून सांगते ना. तसं हे भगवद्गीतेचं ज्ञान होतं, ते आपल्याला समजावं, सोप्या भाषेत व्हावं म्हणून 700 श्लोक जे कृष्णानं सांगितलेले आहेत, माऊलींनी 9000 ओव्या तयार केल्या त्याच्यावर. आणि माऊलींनी हे लिहिल्यानंतर काय म्हटले? शेवटी पसायदाने हे सगळं केल्यानंतर आणि ते काय म्हणतात त्याच्यामध्ये? जे खळांची व्यंकटी सांड.
खल म्हणजे काय? आताच म्हटलं ना मी, कृष्ण काय म्हटला? खल निग्रहण आहे, म्हणजे मी काय करणार? दुष्टांचा नाश करणार, असं कृष्ण म्हणतो, असं देव म्हणतो, असा भगवंत म्हणतो. आणि त्याचं भक्त असलेले ज्ञानोबा काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मिरती वाढो. म्हणजे जो वाईट आहे तो वाईट माणूस नाही संपला पाहिजे, तर त्याच्यातली व्यंकटी म्हणजे त्याच्यातला अवगुण निघून गेला पाहिजे. काय निघून गेला पाहिजे? अवगुण निघून गेला पाहिजे. आणि एखाद्या माणसातलं वाईट पण निघून गेलं, मग काय चांगलं राहील रे? जे राहील ते काय असेल? चांगलं राहील. म्हणजे भगवंत म्हणतो मी दुष्टाचा नाश करील, पण भक्त काय म्हणतो? दुष्टाचा नाश नको करू भगवंता, काय कर? जे वाईट आहे त्यांच्यातलं वाईट पण जाऊ दे. तसं माणसाचं जीवन मूळतः आनंदी आहे. आपण विनाकारण त्याच्यामध्ये ताण तणाव घेतो, विनाकारण आपण त्याच्यामध्ये दुःख घेतो. तो मला असंच म्हणला, तो मला तसंच म्हणला. आपण आपलं शर्ट घातलं, आपल्या शर्टचा आनंद साजरा करा. आपण उगाच बाजूच्याचं शर्ट पाहून परेशान होतो. आपण विनाकारण ना, आपण स्वतःच्या गाडीमध्ये सुकाणा असतो, आपल्याला बाजूच्याची मोठी गाडी दिसली की काय होतो? त्रास व्हायला. काही गरज नाही याची. मस्तपैकी खूप सुंदर आयुष्य आहे, याचा आनंद घ्या. आणि या ठिकाणी शेवटचं सांगतो की ज्याच्याकडून जो चांगला गुण घेता येईल त्याला आपण गुरु पण द्यायचं. कोणी आपल्याला शिकवू शकतं. पालकांना मी आवर्जून सांगतो की आपला मुलगा, आपली मुलगी सुद्धा आपला गुरु असू शकतो. जयाकडून घेतले गुण तया दिले मी गुरुपण. आपण ज्याच्याकडून जो गुण घेतला त्याला गुरुपण दिलं पाहिजे. दत्तात्रेयांचे गुरु किती होते? 24 गुरु आहेत. जर आपण पशुपक्ष्याकडून, झाडाकडून, वृक्षाकडून, पर्वताकडून, नदीकडून, ज्याच्याकडून शिकतो त्या सगळ्यांना आपण गुरुपण दिलं पाहिजे. मला सर तुमच्या शाळेमधली सर्वात चांगली गोष्ट काय जर वाटली तर ते मुलांमध्ये जे टाकतायत ना, हे आज बीज लावलेलं आहे, ह्या बीजाचे वटवृक्ष नंतर ह्या 2 मुली असतील, किती सुंदर पद्धतीनं सूत्रसंचालन करतायत. इथं ट्रे घेऊन येणाऱ्या कोण आहेत? शिक्षक शिक्षिका आहेत का? त्यांच्याकडे स्टाफ आहे ना, ते स्टाफपैकी एकाला सूत्रसंचालन देऊ शकतात, एकाला ते ट्रे घेऊन यायचं सांगू शकतात. पण ते विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत, कारण उद्या यांच्याकडून सक्षम पद्धतीचे माणसं घडले पाहिजे. आणि ज्या हेतूने चाळक सरांनी आणि चाळक मॅडमनी एका चांगल्या शुद्ध हेतूने ही शाळा एवढ्या चांगल्या पद्धतीने, मला सर तुमच्या शाळेमधलं ते सगळ्यात जे काही आवडलं ते मी सहज चालत होतो. मला ती वाचण्याची सवय म्हटलं ना मी, मला सगळ्यात आवडलं की हे त्यांनी जे शेवटचं हे तुम्हाला सांगितलं की हे मेडिटेशन करत होते. फक्त मुलांनीच नाही बरं काय, आपण पण 20-25 मिनटं ध्यान केलं पाहिजे. ते एकदम स्वतःला गुड मॉर्निंग केलं ना, फ्रेश देवाजवळ थँक्यू म्हणत 20 मिनटं बसायचं, थँक्यू, बरोबर. आणि सगळ्यात चांगलं जर त्यांनी काही लिहिलेलं असेल की RK पब्लिक स्कूल आहे, इंग्लिश स्कूल आहे ना, बरोबर. हे पहा, सगळ्यात माझं जर आवडतं काही असेल तर हे पेज आहे. त्यांनी आईवडिलांचा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये जो त्यांनी संदेश लिहिलाय तो कुठल्या भाषेत लिहिलाय? मराठीमध्ये लिहिलाय. आपण ज्ञानाची भाषा, कारण येणारं काळ हे ज्ञानाचं आहे, म्हणून आपण आपल्या मुलांना, इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, बरोबर. त्यामुळे आपण इंग्रजीतून शिकवलंच पाहिजे. पण संस्कार हे कशातून दिले पाहिजे? मातृभाषेतून दिले पाहिजे. ते आपल्या आईवडिलांची जबाबदारी. आपली खरी संपत्ती हे कोण आहेत? आपले मुलं आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी आलो एवढ्या सुंदर वातावरणामध्ये मलाच एकदम आतमधून फ्रेश वाटायला लागलं. चाळक सरांचे, चाळक मॅडमचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करतो, कारण ते कुटुंबातलेच आहेत. त्यामुळे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि या संस्थेला माझ्या वतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये पण मला काय असतो, एक खूप चांगल्या पद्धतीने ही संस्था काम करत आहे. आणि अशा चांगल्या संस्थेमध्ये आपल्याला एखादा फुलाचा हार असतो, बरोबर, तर त्याच्यामध्ये कुठंतरी आपलंही लहान मोठं फूल जर त्या हारामध्ये देता आलं तर त्याचा सुगंध खूप महत्त्वाचा असतो. पुनश्च एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. What a vision, what an excellence. Let's congratulate them by putting our hands together.
Thank you, sir, for sharing your valuable words. Have truly inspired us, given us a fresh perspective. We are honored by your presence and look forward to